नमस्कार, ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान उद्या शुक्रवारी। साहित्य घेऊन पथक मतदान केंद्रांकडे रवाना। देशातील 89 तर राज्यातील 8 जागांवर होणार मतदान। मुख्यमंत्र्यांनी मला फोन करून शिरूर मधून लढता का असं विचारलं होतं। छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट, विरोधकांच्या हाती आयतं कोलीत। प्रीतम मुंडेंना नाशिक मधून उभी करेन, पंकजा मुंडेंच्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चा। नाशिकच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच। देशातील महिलांच्या मंगळसूत्रावर गंडांतर मोदींमुळेच, संजय राऊतांचा हल्ला बोल। जी व्यक्ती घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेवू शकत नाही त्यांनी इतरांची उठाठेव करू नये, राऊतांचा घणाघात। पंतप्रधान हे देशाचे आहेत की एका विशिष्ट घटकाचे, शरद पवारांचा नरेंद्र मोदींना सवाल। म्हणाले, मोदींचं विधान देशाच्या ऐक्याला धक्का देणारं, त्याला विरोध केलाच पाहिजे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध, अग्निवीर कंत्राटी नोकर भरती रद्द करणार, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग काढणार, जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस। बारामतीत अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळाल्यानं वाद, आता चिन्ह रद्द करता येणार नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाची नोटीस, भाजपा आणि काँग्रेसचा एकमेकांवर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप। अभिनेत्री तमन्ना भाटियाला IPLच्या अवैध स्ट्रीमिंग प्रकरणी सायबर पोलिसांचं समन्स, 29 एप्रिलला होणार चौकशी। संजय लीला भन्साळी आणि सलमान खानचा वाद मिटला, इन्शा अल्लाहच्या सेटवर झाला होता वाद, हिरामंडीच्या प्रीमियर मधून फोटो झाला व्हायरल। न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etv-bharat.com।